हो मॅडम, काय करताय काय? हे पोलीस स्टेशन आहे. माहिती आहे आम्हाला. तुमचे रुद्र सर कुठे आहेत? बोलवा त्यांना. तुम्हाला जे काही सांगायचं ना ते मला सांगा, मी बोलेन त्यांच्याशी. मला फक्त त्यांच्याशीच बोलायचंय. आत्ताच्या आत्ता त्यांना इथे बोलवा. मी श्रावणी शेलार, हे शुभंकर शेलार आणि तो आमचा आरोपी इंद्रनील. हा सर. हा विशाल. नाही मी तिकडे जायला निघालोय. बोल. ह्या कोणी श्रावणी मॅडम आहेत आणि शुभंकर म्हणून. ते इंद्रनीलला घेऊन आले. काय? हा नाही मी येतोय तिथेच. हा येत आहेत, वाट बघा जरा. काय झालं रुद्र सर? तुमच्या चेहऱ्याचा रंग कशाला उडलाय असा? काय काय झालंय काय नक्की? स्वीटी, आपला सगळा प्लॅन फ्लॉप झालाय. म्हणजे ते शुभंकर आणि श्रावणी पोहोचले पोलीस स्टेशन मध्ये त्या इंद्रनीलला घेऊन. काय? हे कधी समजा तुमच्यामुळे झालंय. माझा भाऊ अडकला नव तुमच्यामुळं. एवढं स्वतःला शहाणं समजता नव. आता माझ्या भावाला सोडवायचं तुम्ही समजा तुमच्यामुळे झालं. काय करू मी? माझी चूक आहे. मी काय केलंय? हे बघ स्वीटी, माझं काम ना मी एकदम चोख केलंय. आता तुझ्या भावाला त्या इंद्रनीलला अक्कल नाही, त्याला मी काय करू? सद एक काम धड करता येत नाही. त्या तुमचं काम तुम्ही नीट केलं का? त्या शुभूला अडकवू शकला नाही ना? अगं मी कसं अडकवणार मी? त्या टेम्पो मध्ये त्या मुलीच नव्हत्या. आता कुठल्या गुन्ह्याखाली त्याला आत टाकणार होतो मी? मला काय ऐकायचंच नाही. तुमच्या नादी लागून वाट लागले समजून. मला काय ऐकायचं नाही. तुम्ही माझ्या भावाला सोडवायचं, यात अडकू द्यायचं नाही. तुमच्यामुळे झालं समजा. स्वीटी थांब. माझं पण डोकं फिरलंय आता. एक काम करूयात, पोलीस स्टेशनला जाऊ आणि मग तिकडे काय होईल ते बघू. हा, तू आता गाडीत बस. तर तुमच्या गाडीत बस. तू शांत हो. गाडीत बस. या रुद्र सर या. तो बघा, तुमचा फरार असलेला आरोपी. ज्याला तुमची अख्खी पोलीस फोर्स पकडू शकली नाही ना, त्याला आम्ही इथे पकडून घेऊन आलो. माझ्या भावाला जेलमध्ये टाकण्याची कोणी हिंमत केली? कोणाच्या सांगण्यावरून केलंय? त्याला आताच्या आता बाहेर काढा त्याला. मॅडम, मी टाकलंय त्याला आत. काही डोसका ठिकाणावर आहे ना तुमचं? मॅडम, काही आरोप आहेत त्यांच्यावरती. हो, इथं रुद्र सर आहेत नव? तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे अधिकारी आहेत काय? कोणी अधिकार दिला तुम्हाला? स्वीटी, कायद्याने अधिकार दिलाय त्यांना. आणि हा आरोपी जो फरार होता, त्याला काही रुद्र सर इथे पोहोचेपर्यंत बाहेर ठेवायला हवं होतं. एवढी साधी अक्कल नाही का ग तुला? श्रावणे, तोंड सांभाळून बोला. बस. तोंड सांभाळून आता मी नाही, तू बोलायचं स्वीटी. तुझ्याच सांगण्यावरनं तुझ्या भावाने सानिकाचं इल्लीगल पद्धतीने अबॉर्शन करायचा प्रयत्न केला, हो ना? ही सगळी कटकारस्थानं तुझीच आहेत, हे चांगलं माहितीये मला स्वीटी. स्वीटी, तू ना स्त्री जातीला लागलेला एक कलंक आहेस, कलंक. अगं, एक स्त्री म्हणजे प्रेम, आपुलकी, माया, वात्सल्य. पण तू काय केलंस? तर स्वतःच्या घराण्याची अब्रू वाचवण्यासाठी एका निष्पाप जीवाचा गर्भपात करायला निघाली होतीस. आणि ते सुद्धा सानिकाला अंधारात ठेवून, तिला लग्नाचं खोटं आमिष देऊन. कुठे फेडशील गई पाप? उद्या देव आला ना तर तो सुद्धा माफ करू शकणार नाही तुला. हे बस कर गा, बस कर. मोठ्या मोठ्या बाता मारायला लागलेस. एक गोष्ट ध्यानात ठेव,
माझ्यावर आणि माझ्या भावावर हे असले खोटे आरोप करायचे नाही, समजलं? मी अजिबात खोटे आरोप करत नाही. बस 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 स्टॉप इट, बस बस कर तमाशा. श्रावणी आणि शुभंकर तुम्ही येऊ शकता आता. आरोपी इथे माझ्या ताब्यात आहे जेलमध्ये. त्याचं काय करायचं ते मी बघून घे. या तुम्ही. रुद्रसाहेब, आम्ही इतक्या सहजासहजी कुठेही जाणार नाही. मग काय करणार? आम्हाला अजून एक कंप्लेंट नोंदवायची. कसली कंप्लेंट? त्या इंद्रनीलने सानिकाची फसवणूक केली. तिला अंधारात ठेवून तिच्या मनाविरुद्ध तिचं अबॉर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या विरोधात सानिका स्वतः इथे कंप्लेंट नोंदवणार आहे. काय काय कसली कंप्लेंट? काय गुन्हा केलाय काय त्यानं? आणि मुळात सानिकाचं अबॉर्शन झालंच नाहीये. दिसायला नवं समजसनी दडदकट तर उभी आहे. काय झालंय तिला? स्वीटी, हे श्रावणे, स्वीटे, लाज नाही वाटत का ग तुला? तुला माहिती तरी आहे का सानिका हॉस्पिटलमध्ये होती, ऑपरेशनच्या वेळेला किती ब्लड लॉस झाला ते? तिच्याकडे बघून कळतंय की ती किती अशक्त आहे, तरी सुद्धा निर्लज्जासारखं म्हणतेस ती धडधाकट आहे. आणि काय ग, अबॉर्शन झालं नाही म्हणून तो काही गुन्हा नाहीये का? पण इंद्रनीलने काही केलंच नाहीये. काहीच केलं नाहीये त्यानं. या सानिकाला स्वतःहूनच अबॉर्शन. ए गप्प बस ग, गप्प बस. पुरे झाली तुझी बडबड. आणि रुद्र सर, काय हो, मी कायद्याचे रक्षकात की भक्षकात? नाही मला सांगा, तुम्ही आमची कंप्लेंट नोंदवणार आहात की नाही? आणि जर नकार असेल ना तुमचा तर तेही सांगा. म्हणजे कसं आहे, माझ्याकडे ना अजून भरपूर पर्याय आहेत. लक्षात ठेवा.